जगामधील सर्वांना सलाम. आमच्या तारणाऱ्या जिवंत आणि गौरवी प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात विश्ववाणी परिवाराकडून आम्ही मार्गाकरिता प्रकाश कार्यक्रमात आपले सहर्ष स्वागत करीत आहोत. आजच्या मननाकरिता देवाचे वचन पहिले पेत्र अध्याय 2 वचने 20 ते 24. पहिले पेत्र अध्याय 2 वचने 20 ते 24. पाप केल्याबद्दल मिळालेल्या बुक्क्या तुम्ही शांतीने सोशिल्यास त्यास काय मोठी कीर्ती. चांगले करीत असूनही दुःख भोगणे व ते शांतीने सोसणे हे देवाला योग्य असे वाटेल. याच करिता तुम्हास पाचारण करण्यात आले आहे, कारण ख्रिस्तानेही तुम्हासाठी दुःख सोशिले. तुम्ही त्याच्या पावलास अनुसरावे म्हणून तुम्हाकरिता कित्ता घालून ठेविला आहे. त्याने पाप केले नाही आणि त्याच्या मुखात कपट आढळले नाही. त्याची निंदा होत असता त्याने उलट निंदा केली नाही. दुःख शोषित असता त्याने धमकाविले नाही, तर यथार्थ न्याय करणाऱ्यांकडे ते सर्व सोपवून दिले. त्याने स्वतः तुमची आमची पापे स्वदेहाने वाहून खांबावर नेली, यासाठी की आपण पापाचरणासंबंधाने मृत होऊन धार्मिक आचरणासाठी जिवंत राहावे. त्याला बसलेल्या माराच्या वळांनी तुम्ही निरोगी झाला. प्रभू परमेश्वर या वाचलेल्या वचनाद्वारे आपला आजचा दिवस आशीर्वादित करो. प्रभू येशू ख्रिस्ताच्या सामर्थ्यशाली नावामध्ये आपणा सर्वांना सलाम. आज आम्ही पुन्हा एक वार देवबापाचं वचन पाहत आहोत. संत पेत्र शिकवत आहे
आमच्या चुकांमुळे व अपराधांमुळे जर आम्हाला कोणती शिक्षा होत आहे तर त्यामध्ये काही मोठेपणा नाही, परंतु ख्रिस्त प्रभू येशूमध्ये आम्ही चांगले जीवन जगत असताना आणि आम्हाला त्यामध्ये दुःख भोगावे लागत आहे तर ते उचित आहे, कारण यासाठीच आम्हास पाचारण करण्यात आले आहे. कारण ख्रिस्त प्रभू येशूने स्वतः दुःख भोगून आम्हाला आमच्या पापांची क्षमा केलेली आहे. तर प्रभूचं वचन आम्हाला शिकवत आहे, त्याने पाप केले नाही आणि त्याच्या मुखात कपट आढळले नाही. तरी देखील ख्रिस्त प्रभू येशूने निंदा सर्व सहन केली, सर्व दुःख त्याने सहन केलं. म्हणून देवबापाचं वचन आम्हाला 21व्या वचनामध्ये सांगत आहे की तुम्हाला यासाठीच पाचारण करण्यात आलं आहे. माझ्या प्रियांनो, आम्हाला यासाठीच पाचारण करण्यात आलेलं आहे की आम्ही सर्व काही सहन करावं आणि आम्ही शांत राहावं. कारण आम्हाला ख्रिस्त प्रभू येशूने आमच्या पापांची क्षमा करून आम्हाला पापाला असे आम्ही मेलेले होऊन आम्हाला नीतिमत्वासाठी जगण्यासाठी त्यांनी आम्हाला हे जीवन दिलेलं आहे. म्हणून आम्ही रोज ख्रिस्त प्रभू येशूमध्ये चालावं. देवबाप या वचनाद्वारे आपल्या सर्वांना आशीर्वाद देव. धन्यवाद देवा. प्रभू तुझी स्तुती करतो. आजच्या दिवसात पुन्हा एक वार तू तुझा दास तुझा सेवक संत पेत्र याद्वारे तू आमच्याशी बोललास. होय देवा, आम्ही प्रभू तुझ्या पाऊल खुणावरती व्यवस्थितरित्या चालावं आणि देवबाप्पा कोणत्याही प्रकारे आम्ही होय देवा घाबरू नये. होय देवबाप्पा आम्ही उलट उत्तर देऊ नये. आम्ही कोणत्याही प्रकारे देवबाप्पा तुझा होय बाप्पा नित्यचा मार्ग सोडून देवबाप्पा अधर्माकडे वळू नये म्हणून सहाय्य कर. देवा, सर्व काही तू सहन केलं यासाठी की आमच्या पापांची क्षमा आम्हाला व्हावी. होय देवा, आम्ही देखील बाप्पा समितीची सेवा करत असताना तुझमध्ये चालत असताना प्रभू येशू आम्हा सर्वांचं सहाय्य कर. देवा, तुझमध्ये टिकून राहून तुझा महिमा करण्यासाठी सहाय्य कर. आज कोणी दुःखी आहे, कष्टी आहे, देवा त्या सर्वांना स्पर्श कर, शांतीने भर, समाधानाने भर आणि प्रभू तुझ्या पाऊल खुणांवरती चालण्यासाठी होय बापा प्रत्येकाचं सहाय्य कर. तू जसं सर्व सहन केलं, तू जसं प्रियपा सर्व मार खाल्ला आणि देवबापा तोंड देखील उघडलं नाही ईश्वरा, तसंच आम्हाला देखील तुझमध्ये स्थिर राहून देवबापा तुझमध्ये प्रियपा नीतीचे गुणधर्म फळ, शांतीचे होय बापा नम्रतेचे गुणधर्म फळ होय बापा देण्यासाठी सहाय्य कर, जेणेकरून लोक आमच्या होय बापा या फळांकडे पाहून आत्मिक फळे पाहून देवा तुझं गौरव करते. येशू प्रभू, आज कुणी जर देवबापा आजारी आहे तर त्यांना स्पर्श कर येशू प्रभू, त्यांना आरोग्य मिळो आणि येशू तुझ्या नावात त्यांना नवं जीवन मिळो असं घडून आण. धन्यवाद देतो देवबाप्पा, तू प्रार्थना ऐकली. येशू प्रभू, सर्व प्रार्थना तुझ्या नावात केली म्हणून ऐक देवा. आमेन. माझ्या दुःखात माझे सांत्वन हे आहे की तुझे वचन मला नवजीवन देते. आपल्या प्रार्थना विनंत्या कोणत्याही वेळेस विश्ववाणी प्रार्थना केंद्राला टोल फ्री नंबरद्वारे कळवू शकता. आमचा टोल फ्री नंबर 1800-2700-333. आम्ही आपणासाठी या नंबरवर प्रार्थना करण्यास उपलब्ध आहोत. धन्यवाद.